श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 28. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, मला आता पुढची कथा ऐकण्याची इच्छा झाली आहे, ती कथा मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीन दशा प्राप्त झाली असे मातंगाने विचारले असता श्री गुरु म्हणाले, पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात. दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारचे असतात. प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते. तुला मी ते सविस्तर सांगतो. ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हीन जातीत किंवा कृमी कीट पशुपक्षी योनीत जन्म घ्यावा लागतो. आपल्या आईवडिलांचा किंवा कुलश्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळात जन्म घ्यावा लागतो. जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटी साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. घोड्याची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्म न करणारा, आपल्या घरातील कपिला धेनूचे दूध देवब्राह्मणांना न देता स्वतः सेवन करणारा नीच गतीला जातो. आपल्या आईवडिलांची सेवा न करणारा, त्याचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा 7 जन्म कृमिकीटक होतो. सत्पात्री ब्राह्मणाची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा उपहार करणारा, तळी विहिरी नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राह्मणांची घरेदारे मोडणारा हीन कुळात जन्मास येतो. आपला स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतिगृहीत जन्म घेतो. दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजाने दुसरेला दिलेला भूदान जो हिरावून घेतो, वैश्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो. जो गंगातीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पानपोई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो, त्याला हीन योनी प्राप्त होते. रोग्याची नाडी परीक्षा न करता जो औषधापचार करतो, दुसऱ्यांचे अहित करण्यासाठी जो जारण मारणादीचा मंत्रजप करतो, तो महापापी होय. जो आपल्या गुरूंची व हरिहरांची निंदा करतो व अन्य देवतेची पूजा करतो, तो महापातकी होय. त्याला हीन कुळात जन्म मिळतो. अपात्र माणसाला मंत्र शिकवतो, तो पापवंशात जन्म घेतो. जो आपल्या गुरुची निंदा करण्यात आनंद मानतो, जो विद्वान ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. जो आपल्या गुरूंची पूजा करतो व त्याचवेळी दुसऱ्या देवांची व दुसऱ्या गुरूंची निंदा करतो, त्याला अपस्मार रोग होतो व त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते. जो आपल्या आईवडिलांना त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो. जो दुसऱ्यांचे उणे-दुणे 4 चौघात बोलून दाखवतो, तो हृदयरोगी होतो. जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो, तो निपुत्रिक होतो. त्याला पुत्रच झाला तर तो जगत नाही. जो वेदशास्त्र पुराणांचे श्रवण पठण करत नाही, तो बहिरा अंध होऊन जन्मास येतो. जो पापी माणसाची मैत्री करतो, त्याला गाढवाचा जन्म मिळतो. पापी माणसाकडून औषध घेतो, तो हरीण होतो. ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो. मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात. सुवर्ण चोरी करणाऱ्याला नखे कुजण्याचा रोग होतो. गुरु श्रेकदे जो वाईट नजरेने पाहतो, तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो. दुसऱ्यांच्या सेवकाला फूस लावून पळवितो, त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो. जो परस्त्रीची चोरी करतो, तो जन्मतच मंदबुद्धीचा होतो. शेवटी तो नरकात जातो. सापांना ठार मारणारा सर्पयोनीत जन्मास येतो. अशी अनेक पापकर्मे आहेत व त्याची फळे भोगावी लागतात. आता चौर्यकर्माबद्दल सांगतो. सुवर्ण चोरी करणाऱ्यास परमारोग होतो. पुस्तकांची चोरी करणारा अंध होतो. वस्त्र चोरी करणारा दमेकरी होतो. सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो. दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो, असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे. परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो. अन्न चोरी करणाऱ्यास पानधरी रोग होतो. धान्यादीची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मतच दुर्गंधी येते. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो. पाने, फुले, फळे चोरणाऱ्यास खरुज रोग होतो. कांस्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्याचा नाश करणारा, अभक्ष भक्षण करणारा पंडुरोगी होतो.
दुसऱ्यांचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनूधनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्यांच्या घरातील भांडी-कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा घर होतो. श्री गुरु त्या पतिताला म्हणाले, या सर्व चौरकर्माबद्दल ते जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांती पर्वात श्री व्यासांनी काय सांगितले ते सांगतो, ते ऐक. परस्त्रीला आलिंगन दिल्यास 100 जन्म श्वान योनीत जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो. मित्रांची पत्नी मामी समान असते. तिच्याशी संग करणारा श्वान योनीत जन्मास येतो. परस्त्रीचे मुखावलोकन करू नये, ते वाईट बुद्धीचे करणारा नेत्ररोगी होतो. हीन जातीच्या स्त्रीशी व्याभिचार करणारा श्वान योनीत जन्म घेतो. श्री गुरुचे हे निरूपण शांत चित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतीने विचारले, स्वामी, आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते? त्यावर श्री गुरु म्हणाले, केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही. मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागण्यास त्याला प्रायश्चित्त होते. त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा, सालकृत गोदान करावे. ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे. केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायश्चित्त शुद्धी होते. अशा वेळी गुरुसेवा केल्यास गुरु निवारण करेल. 200 प्राणायाम व पुण्यतीर्थात 10 वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो. त्याप्रमाणे 3 गुंजा सुवर्णदान करावे. 2 योजनेपर्यंत नदी तीराने तीर्थयात्रा करावी. पती आणि पत्नी यापैकी कोणी एकाने पाप केले असेल तर दोघांनी प्रायश्चित्त घ्यावे. गायत्रीचा 10,000 जप करावा. ब्राह्मणांना भोजन द्यावे. 1,000 लीलाहुती द्याव्यात. याला गायत्री कुच्च असे म्हणतात. त्याचप्रमाणे पर्णकुच्च करावे. त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात. समुद्र सेतूबंदी स्नान केल्यास भ्रूणहत्या व कृताग्नी पातकाचा नाश होतो. विधीपूर्वक 1 कोटी गायत्री मंत्राचा जप केल्याने ब्राह्महत्या पातकाचा नाश होतो. 1,00,000 गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकांचा नाश होतो. अशा प्रकारे श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, जप, तप, उपोषण, तीर्थयात्रा. पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटेना. श्री गुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितले. तो जाण्यास तयार नव्हता. इतक्यात त्या मातंगाची बायको मुले तिथे आली. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला नाही तरी ते घरी परत आले नाहीत, म्हणून यांना शोधित आम्ही येथे आलो आहोत. ती त्याच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंग म्हणाला, मला स्पर्श करू नकोस, मी ब्राह्मण आहे. लोकांनी तिला घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा ती शोक करीत श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, हे काय झाले? आता मी काय करू? मी आपणास शरण आले आहे. कृपा करा. माझ्या पत्नीची व माझी ताटातूट करू नका. मला श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे दुःख झाले तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही. ज्याला संसारात रस नाही त्याने बायको मुलांच्या भानगडीत पडू नये. पण एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्यचंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील. तुला सद्गती मिळणार नाही. श्री गुरुने असे सांगितले असता तो मातंग म्हणाला, स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग ती पुन्हा ज्ञातिहीन कशाला होऊ? ती असे म्हणाला असता श्री गुरूंनी विचार केला, याच्या शरीरावर विभूती आहे, त्याचाच हा परिणाम. ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल. श्री गुरूंनी एका लोभी संसारसक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले, तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत, म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल. त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली व त्या मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्री गुरूंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्या क्षणी त्या मातंगाचे जातीस्मरण नाहीसे झाले. तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला, मी येथे कसा आलो? तुम्ही येथे कशासाठी आलात? मला काही समजत नाही. मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्री गुरूंची लीला अगाध आहे. त्यांना पुन्हा एकदा कळले. त्यावेळी तेथेच असलेले विक्रम भारती श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, भस्मांच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्यांची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे. मला त्याविषयी सविस्तर सांगा. त्रिविक्रम भारतींनी अशी विनंती केली असता श्री गुरु भस्म महात्म्य सांगण्याचे मान्य केले. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील कर्मविपाक मातंग कथा नावाचा अध्याय 28 समाप्त.